दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, अभंगावर महाराज बोललाच पाहिजे. आपण जर 2 तास इतक्या लांबून प्रवास करून आलो तर विनोद मनोरंजन हे कधी कीर्तनकारांना करायचं नाही. अभंगाला तर बाप दाखवण्यात श्राद्ध घाल. मनोरंजन इथं विनोद करण्याकरता लोक समाज इथं बसला नाही. आज आपल्यापेक्षा अनुभवानं मोठी लोक आहेत, परंतु फक्त एक नारदाच्या गादीचा अपमान करू नये म्हणून समाज बोलत नाही. हे लक्षात घ्या. तुम्हाला लगेच कळतं की महाराज अभंगाला वर बोलतोय का महाराज बाजूने चाललाय, हे तुमच्या 5 मिनिटात लक्षात येतं. तरी समाज अपमान करत नाही हे लक्षात घ्या. माझी विनंती आहे की तुम्ही काय करायचं माहिती का, आता पुढच्या वर्षीपासून थोडासा बदल करा. मी म्हणतो म्हणून माझी तारीख घेऊ नका, पण पुढच्या वर्षीपासून बदल करा. काय करा बापू, गावात महाराज येऊ द्यायचा, आल्यानंतर भरपूर जेवण महाराजाला खाऊ घालायचं, आता जसं घातलं तसं, आणि घालायचं. आणि घालताना काय करायचं, तिकडून इकडं महाराज निघाला कोणीकडं मंडपाकडं की महाराजांना जाता जाता सांगायचं, महाराज आमच्या गावामध्ये ह्या वर्षी बदल झाला आहे. काय बदल झाला आहे तर मंडपात गेल्यानंतर तिथं 7 अभंगाच्या 7 चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि तो अभंग उचलायचा एखाद्या लेकरानं, आणि तो जे अभंग येईल तो कीर्तनकारानं कीर्तनाला अभंग घ्यायचा. बोला अरे 50% कीर्तनकार कीर्तन बंद करतील.